म्हणत होत्या या पावट्यासोबत नाशिकला जायचंय कार्यक्रमासाठी म्हणून. हो माहितीये. ताई माझी खरंच इच्छा नाही ग जायची. तू वसुंधरा काकूंना समजावून सांगशील का? का? काय इच्छा नाही जायची? काय झालं? मेनका, आधी ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे ना, म्हणून यांच्यासोबत जायला अवघडल्यासारखं वाटतंय ना तुला? हा, म्हणजे थोडं. कशाला असा विचार करतेस तू? मेनका, कोणी काहीही बोललं ना तरी मला अजिबात फरक पडत नाही. मुळातच माझा, यांचा, आईंचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे पहिले डोक्यातनं ह्या सगळ्या गोष्टी काढून टाक आणि बिंदास जा. अगं वय ग, पण तिथं एवढा मोठा कार्यक्रम आहे, मला जमणार आहे का त्यांच्यामध्ये उठणं बसणं करायला? आणि मी कधी नाही गेले कधी बाहेर. अय येडे, अगं माझ्यासारखा माणूस तिकडे बिंदास जाणार आहे, तुझं काय त्यात? हा, बिंदास जायचं, आपण घुसायचं मस्त पैकी. पण ताई. काय झालं आता? बोल बोल, काय शंकात ना एकदाच बोल. ते आता एवढ्या मोठ्या कार्यक्रमात जायचं म्हटलं कापड पण चांगली असली पाहिजेत का नाही? पण माझ्याकडं नाही तसं काही. बास एवढंच ना? त्याचं टेन्शन तू नको घेऊ, मी बघते. 1 मिनिट थांब. मेनका, हे घे. ही साडी नेस, सुंदर दिसशील. आता झालं ना? अक्षरा, तू फार मोठी चूक करते आहेस बघ. ती बी माझ्यावर विश्वास ठेवायची. लई मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला. बारक्या नीट ठेव र. हळू हळू. सुंदर, पहिल्यांदाच इतक्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी चाललायस. जबाबदारीनं वाग. हा, आणि प्रवास बी सांभाळून करा. उगाच सुसाट वेगानं गाडी हाकायची नाही. आणि रस्ता मध्ये मध्ये खराब आहे म्हण, जरा जपून जा. आणि लांबचा प्रवास आहे, वाटत कुठेतरी थांबत जा. आणि थांबलास ना तर चांगल्या जागी थांबा बर का. सुनसान जागी थांबू नका. लोकांची गर्दी असेल तिथं थांबा. आणि सुंदर, तिच्याशी भांडू नकच बर का. हे बघा, तुमचं समज म्हणणं ना मला लक्षात ठेवीन. तुम्ही काय बी काळजी करू नका. बर. अगं बाई, मेनका एकदम गोड दिसते आहेस बघ. खरंच लईच देखणी दिसते आईस. आता तू परत आलीस ना का तुझी दृष्टच काढते बघ चांगली. निस्ती दृष्ट नका काढू. बरं, संशोधनाची मोहीम घ्या हाती. पोरगी माघारी आली ना की चांगलासा मुलगा शोधूया तिच्यासाठी. सुखी रा, यशस्वी वा. सुखी राहा. आता येतो. हा, आणि काही काळजी करू नका. पोचल्यावरती फोन करतो. तुझ्या या पावट्याला नीट नेईन आणि नीट सांभाळून आण. आहो, गाडी सावकाश चालवा. काही वाटलं तर मला फोन करा. आणि गाडीत भांडू नका दोघं. एकत्र सांभाळून घ्या प्रवासात. हा, वय वय, तुझं बी समज म्हणणं ऐके ना. चला चला, आता जास्त उशीर करू नका. लांबचा प्रवास आहे. दिवसा उजेडी प्रवास सुरू होऊ दे. हा, चल जपून जा बर का.
मामी, विजयाचा शंख फुकायची वेळ आली. तयारीला लागा. डाव आता लवकरच फळाला येणार आहे. सूर्यवंशी घराची सत्ता आपल्या पायाखाली लोळणार आहे, ते बी लवकरच. सूर्यवंशींचा सूर्य आता लवकरच मावळणार आहे. लागा, तयारीला लागा. चिपरे, तुला सांगतो, अक्षरा माझ्या आयुष्यात आली आणि माझं समजा आयुष्यात बदलून गेलं बघ. खरं सांगायचं ना तर आमचं लगीन होताना लई अडचणी आल्या, लई गोळ झाले, पण अक्षरानं समजा सांभाळून घेतलंय बघ. अक्षरा आहे की नाही, लयच भारी आहे बघ. म्हणजे आता बी बघ की ड्युटी, बिझनेस आणि घर हे समजा कसं एकदम नीट सांभाळते आहे. नाही, तसं बघायला गेलं तर बिझनेस मध्ये ती लग्नाच्या आधीपासूनच आईला मदत करत होती. अगो, घरावर कुठलं बी संकट आलं ना तर अक्षरा आहे की नाही अशी खमकी उभी असते, अजिबात घाबरत नाही. लय सुख दुःख बघितलेत पतीनं, पण कायम माझी हसतच साथ दिली आहे. मग ताई कुणाचे? मग परफेक्टच असणार. हाय का आता ह्याचं क्रेडिट बी तू घेतलंस होय? नाही नाही, पण एक सांगू काय, माझी आहे की नाही मागच्या जन्माची पुन्हाच असेल म्हणून अक्षरासारखी समजूतदार, प्रेमळ आणि एवढी काळजी घेणारी बायको मला भेटली. वा पावट्या, भारीच आहेस की. आजच्या जगात कोण बायकोच एवढं कौतुक करते, पण तू करतेस. तू किती बी कौतुक कर, तर आजच्या दिवशी तुझं हे अक्षरा पुराण मी कुठं सोडून येते ना, ते तू बघच. कारण आजच तिच्या स्टोरीला क्लायमॅक्स देणार आहे मी. तुला सांगू काय, एक कान आहे ना लय कान करण्याचा प्रयत्न केला बघ, पण अक्षरा होती की नाही, अक्षरानं समजा सांभाळून घेतलंय. ती लयच भारी आहे. काय सांगते ना ते नीट ऐक. हा बोला मॅडम, आपण रेडीच आहे. हे तू रेडी आहेस का तर रेडा मला सांगू नकोस हा. मी काय सांगते ते नीट ऐकायचं.